रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत समागम या व्यासपीठावरून मागच्या 31 दिवसांपासून समर्थ वाङ्मयाच्या प्रस्थानत्रयी या 3 ग्रंथांपैकी ग्रंथराज दासबोधाचं आपण विवेचन पाहत आहोत. काल आपण पाहिलं दशक 9वा समास पहिला आशंका नाम समास, आणि समर्थांच्या प्रतिभा संपन्नतेची किंवा उत्कंठा निर्माण करणारी विविधता आपल्या समर्थ भक्तांना दाखवणारी जी शैली आहे, त्याचं काल आपण यथार्थ पुन्हा एकदा दर्शन घेतलं. असे अनेक प्रसंग आहेत दासबोधामध्ये की जिथे आपल्याला ते विशेषच वाटतं. नाव समासाचे आशंका नाम, आशंका म्हणजे प्रश्न, आणि ओवीमध्ये प्रश्न, त्याच्या खालच्या ओवीमध्ये त्याचं उत्तर. एकूण 29 ओव्यांचा हा समास, त्यापैकी 14 ओव्यांमध्ये प्रश्न आहेत तर 14 ओव्यांमध्ये त्याची उत्तरं आहेत. आणि 14 ओव्यांच्या प्रश्नांमध्ये 42 लक्षणं परब्रह्म स्वरूपाची विचारली आहेत आणि त्याचं उत्तर आहे. अनाम्य म्हणजे काय, अक्लेद्य म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अरूप म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, निरंजन म्हणजे काय, असे हे सगळे प्रश्न. आणि शेवटची जी ओवी आहे तर समर्थांनी परत साधूच्या किंवा संत महात्म्यांच्या संगतीचं, त्यांच्या सहवासाचं महत्त्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात की सद्गुरू केल्यानंतर या गोष्टी किंवा या ज्या परब्रह्माच्या स्वरूपाची किंवा लक्षणांची प्रचिती आपल्याला येऊ शकते. या दशकातला दुसरा समास आहे ब्रह्मनिरूपण. मी आपणास मागे बोललो की ब्रह्मावर एकूण 4 समास आहेत समर्थांचे ब्रह्मनिरूपण. पण माया ब्रह्मनिरूपण किंवा चतुर्दश ब्रह्मनिरूपण अशा विषयांना धरून असलेले 13-14 समास आहेत 200 समासांपैकी. दासबोधामध्ये 200 समासांपैकी 14-15 जे समास आहेत तर ते केवळ माया ब्रह्म या सामान्य जनांसाठी अलक्ष्य असलेल्या पण साधू संतांसाठी
अतिंद्रिय दृष्टीनं जाणल्या जाणाऱ्या विषयांचे ते समास आहेत. विषय थोडा तो कठीण आहे, कारण आपण प्रापंचिक माणसं प्रपंचामध्ये रमतो आणि जे भौतिक सृष्टी आहे त्याला सत्य मानतो. पण या भौतिक सृष्टीच्या मुळाखाली काय आहे, ती कोणती शक्ती आहे, हे मात्र आपण फार क्वचित वेळा पाहता येतं आपल्याला, किंवा तिथपर्यंत आपली उत्सुकता, तिथपर्यंत आपली उत्कंठा जागृत होत नाही. आणि जागृत जरी झाली तरी ती साधनेशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही, हेही तेवढंच खरं आहे. आणि साधना जी आहे तर ही निर्गुण निराकार स्वरूपाची साधना आहे. जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवता येतो, त्याची प्रचिती येते, पण जे दिसत नाही त्याला खरं मानायचं आणि त्याच्या प्राप्तीसाठी साधना करायची, हे सामान्य माणसाला अवघड आहे. म्हणून समर्थ आपल्याला हे तयार करतायत की त्या साधना मार्गावर आपल्याला ते जायचं आहे. या ब्रह्मनिरूपण समासामध्ये दशक 9 समास 2 समर्थांनी मीपणाचा अहंकार किती घातक आहे, मला एखादी गोष्ट समजली, मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं किंवा माझ्या हातून एखादी गोष्ट करण्यात आली की मी त्याचा डांगोरा पिटायला चालू करतो. समर्थ परब्रह्म स्वरूपात जर समजावून घ्यायचं असेल तर ते असं म्हणतात की जी काही वर्णनं या समासामध्ये केलेली आहे, आशंका नाम समासामध्ये, आणि तुझ्या मनातल्या, शिष्याच्या मनातल्या आशंका किंवा ते स्वरूप अजून जास्त सहजपणे त्याच्या लक्षात यावं, त्याच्या प्रचितीला यावं, म्हणून समर्थांनी 42 लक्षणं परब्रह्म स्वरूपाची शिष्याला समजावून सांगितली. समर्थ म्हणतात की ती जी वाच्यांश आहे, अनाम्य म्हणजे काय, अक्लेद्य म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निरंजन म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, ही जी वाच्यांश जे आहे म्हणजे शब्दाचा अर्थ, वाच्यांश म्हणजे शब्दाचा अर्थ, समर्थ म्हणतात की त्या वाच्यांशाच्या पुढे लक्षांश आहे. त्यातून आपल्याला वाच्यांश शब्दातून, समजा उदाहरण घ्या की आई हा शब्द कुणी सांगितला, आई म्हणल्याबरोबर आपल्या समोर येतं की ती एक मातृत्वाच्या संदर्भातला एक शब्द आहे. आई हा शब्द मातृत्वाचं द्योतक आहे. हा झाला वाच्यांश, त्याला शब्दार्थ असं म्हणतात. त्याच्या पलीकडे लक्षांश आहे, त्याला गर्भितार्थ असं म्हणतात. पहिल्यांदा जेव्हा नुसता आई शब्द पुढे आला तेव्हा मला फक्त समजलं की आई ही मातृत्वाचं द्योतक आहे. नंतर जेव्हा लक्षांश म्हणजे काय, तर आपल्या लक्षामध्ये आपल्याला जाणवतं माझी आई माझ्या डोळ्यासमोर येते, आणि मग तिची वात्सल्य, तिची ममता, तिची माझ्याकडे असलेली पाहण्याची दृष्टी, माझ्यासाठी तिने घेतलेल्या पराकाष्ठा, खस्ता, यातना, वेदना, माझ्या भल्यासाठी म्हणून तिने जे जे सहन केलं ते सगळं लक्षांशामध्ये माझ्या समोर येतं. आता मला तुम्ही सांगा की तो लक्षांश तरी राहिला का? आता माझी एक भावनिक मूर्ती समोर उभी राहिली, ती माझ्या आईची आहे. आता तिथं आई हा शब्द धरण्याची गरज नाहीये. ती जेव्हा माझ्या समोर, माझ्या मनचक्षूंसमोर माझी आई आणि तिचं कर्तृत्व, माझ्यासाठी तिने केलेलं सगळं, घेतलेले परिश्रम, हे सगळं जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आई हा शब्द गौण ठरतो. समर्थ इथं तेच सांगतात की वाच्यांश आणि लक्षांश त्याच्या पलीकडे जावं लागेल तर परब्रह्म स्वरूप आपल्याला समजतं. समर्थ या ठिकाणी म्हणतात की अनुभवाचे 2 प्रकार मानवी जीवनामध्ये पाहावयास मिळतात. या समासाच्या सुरुवातीलाच त्यांनी हे सांगितलंय. मानवी जीवनामध्ये
अनुभवाचे दोन प्रकार दिसतात. एक जे माझ्या डोळ्यांनी दिसतं, इंद्रियांद्वारे जे मला दिसतं, इंद्रिय गोचर जे आहे, जे मला जाणवतं, ज्याला मी स्पर्श करतो, ज्याला मी पाहतो, ज्याची मी चव घेतो, तो एक अनुभव आहे. तो कशाच्या आधारावर आहे? तो इंद्रियांच्या आधारावर आहे. या देहाच्या आधारावर आहे. देहाच्या पातळीवरचा जो अनुभव आहे तो सामान्य जनांचा आहे. समर्थ पुढे असं म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्रातील जे अधिकारी ज्ञानी पुरुष आहेत, ही मंडळी आपल्या समर्थ म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्रातली जी ज्ञानी आणि अधिकारी मंडळी आहेत, तर ही मंडळी असे अधिकारी पुरुष आपल्या अतींद्रिय शक्तीच्या ज्ञानावर, अतींद्रिय दृष्टीवर काही प्रचिती घेतात. असे हे दोन अनुभव आहेत. एक सामान्य माणसाचा अनुभव आहे की जो देहाच्या पातळीवर आहे, आणि दुसरा जो अनुभव आहे तर तो संत महात्म्यांचा आहे, ज्ञानी पुरुषांचा आहे, की जो अतींद्रिय शक्तीच्या बळावर आधारलेला आहे आणि ते परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतात किंवा ते त्याची प्रचिती घेतात. समर्थांनी पहिल्या 14 ओव्यांमध्ये, या समासाच्या पहिल्या 14 ओव्यांमध्ये ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे आणि यामध्ये श्रुती माऊलींचा संदर्भ समर्थांनी दिलेला आहे. समर्थ असं म्हणतात, दृष्टीस दिसे ते नासे, एतद्विषयी श्रुती असे. म्हणून जे दृष्टीस दिसे, यामध्ये समर्थांनी श्रुतीचा संदर्भ दिलाय आणि श्रुती माऊली असं सांगते की यद दृष्टम तन्नष्टम. ज्या ज्या गोष्टी आकाराला येतात, ज्या ज्या गोष्टी जन्माला येतात, ज्या ज्या गोष्टी दिसतात, त्या सगळ्यांना एक दिवस नाश होणं आहे. आपला आधुनिक विज्ञानाचा नियम सुद्धा हे सांगतो की वस्तू किंवा शक्ती ही संक्रमित होत जाते, परिवर्तित होत जाते. ती कायम एकाच स्वरूपामध्ये, एकाच पावरनी किंवा एकाच त्याच्या जे काही मानक असेल, जे काही वाचक असेल, त्याचं एकक असेल, ती शक्ती तेवढ्या ह्याच्यामध्ये राहत नाही. उदाहरण घ्या, चंद्रपूरला, परळी वैजनाथला औष्णिक वीज केंद्र आहेत. या औष्णिक वीज केंद्रामध्ये समजा एक 5 लाख मेगावॅट काय असेल ती त्या एककाप्रमाणे वीज तयार झाली. मला सांगा की ती 5 लाख वीज, ती 5 लाख शेवटच्या वापरापर्यंत, शेवटच्या कंझ्युमरपर्यंत, शेवटच्या ग्राहकापर्यंत ती तेवढी पुरते का? नाही पुरत. ती मध्ये झिरपते. म्हणून समर्थ असं म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, सळत्याग होता सवेची जाते. एखादी काही मूल्य, काही तत्व, काही ज्ञान आम्ही ऐकलंय, ते ज्ञान घरी गेल्यानंतर जसंच्या तसं लिहून ठेवता येतं का? नाही होत. त्या निरूपणाच्या ठिकाणाहून, जिथं प्रवचन झालं, निरूपण झालं, तिथून घरी येईपर्यंत त्यात काही लॉस होतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे का, आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करत असल्यामुळे ते आम्हाला कल्पना आहे त्याची. आपल्याकडून जेवढा आपण विजेचा वापर करतो तेवढं तर चार्जेस आपल्याला द्यावेच लागतात. वीज बिल आपण कधी पाहिलंय का? त्या बिलामध्ये जो लॉस झालेला असतो त्याचेही चार्जेस सगळ्यांकडे लावलेले असतात, सगळ्यांच्या बिलामध्ये असतात. किंवा औष्णिक वीज केंद्रातून वीज निघाली, ती परळी गावामध्ये आली आणि परळीच्या गावामधून ती घराघरामध्ये पोचली. आता त्या डीपी पासून, मेन जिथं ते काही सेंटर असेल, तिथून त्या घरापर्यंत जी वीज वाहिलेली असते त्यामध्ये लॉसेस असतात.
म्हणून समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की एकही वस्तू या जगतामध्ये किंवा एकही शक्ती अशी नाहीये की जी कायम स्वरूपी आहे. तिच्यामध्ये स्थित्यंतर घडत असतात, तिचा लॉस होत असतो, ती परावर्तित होत असते दुसऱ्या फॉर्ममध्ये, दुसऱ्या आकारामध्ये, अशी ती परावर्तित होत असते. आलेली वीज मला तुम्ही सांगा ती काही लाईट देणारी आहे का? फक्त लाईटच देईल असं आहे का? वीज बल्बचं बटन दाबल्याबरोबर लाईट लागेल असं आहे का? प्रकाश मिळेल असं आहे का? ती रेफ्रिजरेटरमध्ये पण गेली आहे, तिथे ती थंड करते वस्तूंना. हीटरमध्ये गेली तिथं गरम करते. एखाद्या मशीनला लावली ती चाक फिरवायला लागते. आता माहिती आहे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण रसवंतीची दुकानं पाहतो. तीच वीज तिथं त्या उसाला पिळून काढते. समर्थ या ठिकाणी आपल्याला यद्दृष्टम तन्नष्टम, जे जे आकाराला आलेलं आहे ते नाशिवंत आहे, ते परावर्तित होणार आहे आणि ते एके दिवशी नाहीसं होणार आहे असं आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतात. समर्थ म्हणतात की जे ज्ञानी पुरुष आहेत, अतींद्रिय दृष्टीचा वापर करतात, ते ज्यांची साधना चालू आहे किंवा जे साधना सिद्ध झालेले आहेत, ते मात्र साधनेच्या बळावर ब्रह्माला पाहू शकतात, त्याची प्रचिती घेऊ शकतात. पाहू शकतात म्हणजे ती काही वस्तू आहे का? लाल रंगाची, हिरवी, पिवळी अशी काहीतरी वस्तू आहे का की या आकारात आहे, त्या आकारात आहे, गोल आहे, चौकोनी आहे, काळी, पिवळी, काय असं काही नाहीये. परंतु ती जी शक्ती आहे त्या शक्तीचा ते अनुभव घेऊ शकतात. विजेच्या तारेमधून जाणारी जी शक्ती आहे ती लांबून दिसेल का? नाही दिसत. पण आपण जर हात लावला तर आपल्याला झटका बसतो आणि आपल्या लक्षात येतं की ही केवळ तार नाहीये, या तारेतून वीज चाललेली आहे. समर्थ असं म्हणतात की ती जी वीज आहे तिला आकार नाहीये, तिला रंग नाहीये, रूप नाहीये, निर्विकार आहे, निरवयव आहे, निष्क्रिय आहे. पण तिला पाहण्याचं गमक, तिला पाहण्याचं साध्य हे सिद्धांच्याकडे होऊ शकतं. आता असं आहे की ते जे स्वरूप आहे, ब्रह्म, परब्रह्म जे स्वरूप आहे, ते या विश्वाच्या सुरुवातीला होतं. विश्व आहे तेव्हा ते आहे आणि विश्वाच्या नंतरही आहे. एक उदाहरण घ्या, असं की एक राम आहे. आपल्याला माहिती आहे राम हा दशरथाचा पुत्र आहे. एक राम असं आपण म्हणतो की या चराचरात व्यापून उरलेला आहे. एक राम असं म्हणतो की तो सगळ्या जीवांमध्ये जीवात्म्याच्या रूपाने आहे. संत कबीरांचा एक दोहा आहे. संत कबीर असं म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा. प्रत्येक घट म्हणजे प्रत्येक प्राणी, सजीव, मनुष्य. एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा. एका रामाने काय केलंय? हे सगळं चराचर, ही सगळी सृष्टी उभा केली आहे. तीन राम को सब कोई ध्यावे. या तीन रामांना सगळेजण त्याचं ध्यान वर्णन करतात, त्याचं गुणसंकीर्तन करतात, त्याला पूजन करतात. सगळ्यांच्या दृष्टीला तो, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. चतुर्थ राम का मर्म न पावे. पण चौथा जो राम आहे, कबीरजी म्हणतात की त्याचं मर्म काही आम्हाला सापडत नाही. चौथा छाडी जो पंचम ध्यावे, कहे कबीर सो हम पर आवे. काय शब्द वापरलाय कबीरांनी? चौथा छाडी जो पंचम ध्यावे. आपल्याला माहिती आहे की पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पंच प्राण आहे. या सगळ्यांच्या पलीकडे जो आहे तो कुणाला लक्षात येत नाही. सामान्यांना तो अलक्ष्य असा आहे. समर्थांनी त्याला अलक्ष्य नाव दिलंय, लक्षात येणारा नाहीये. पण कबीरजी काय म्हणतायत की कहे कबीर सो हम पर आवे.
असा तो जो राम आहे, या चराचराला व्यापून असलेला तो राम माझ्याजवळ आहे. म्हणून कबीरजी काय म्हणतात की सुमिरन कौन कर रहा है? राम कर रहे, हम तो बैठे आराम. हम म्हणजे पंचभौतिक देह, तो आराम करतो आहे आणि त्यातलं जे आत्मतत्व आहे ते मात्र रामाचा जप करत आहे. म्हणजे काय की या जीवात्म्यानी या पंचभौतिक देहाला बाजूला सारून त्या परब्रह्म स्वरूपाशी अखंड अनुसंधान ठेवलेलं आहे. समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 21 ते 35 यामध्ये साधनेचे 3 टप्पे सांगितलेले आहेत आणि तेच त्यालाच आपण सुरुवातीला ज्याचं वर्णन आपण चिंतन केलं. शब्दार्थ आहे, त्याला वाच्यांश असं आपण म्हणतो. त्यानंतर गूढार्थ आहे किंवा गर्भितार्थ, ज्याला लक्षांश असं म्हणतो, ही दुसरी अवस्था आहे. आणि समर्थ म्हणतात की साधकाची तिसरी अवस्था म्हणजे तो मौनात जातो. तो कुणाशी बोलत नाही. त्याला वाटत नाही की मला जे काय अनुभव आले ते मी लोकांना सांगावे, कारण त्याला माहिती असतं की हा जो साधना मार्ग आहे तो ज्याचा त्यांनी त्या साधनेवर राहता आलं पाहिजे, ज्याला ज्याची त्याची तयारी लागते तेवढी. सांगितल्यामुळे किंवा त्याचा अनुभव किंवा त्याची प्रचिती किंवा त्याला काय वाटलं ते ज्ञानीपुरुषांनी सांगितल्यामुळे सामान्य जनाला त्याची काय लक्षात येणार आहे? त्याला तर काहीच ते लक्षात येणार नाही, कारण त्याच्या बुद्धीच्या पलीकडे या सगळ्या गोष्टी आहेत. समर्थ म्हणतात की असा जो ज्ञानी पुरुष आहे तो फार लोकांच्या नादी लागत नाही. शब्द कुंठित होतो, तो कुणाला काही सांगत नाही आणि आपलं गाराणं कुणाजवळ बोलत नाही किंवा त्यांनी काय परब्रह्माची प्राप्ती घेतलेली आहे, प्रचिती घेतलेली आहे किंवा त्याला काय सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, तो पण तो कुणाजवळ बोलत नाही. हा खरा परब्रह्म स्वरूपाचा प्रचिती घेतलेला किंवा अधिकारी पुरुष आहे. समर्थ असं म्हणतात की एकच जे तत्व आहे त्यालाच लोक अनेक नावांनी बोलतात, त्याला अनेक नावांनी भासतात. काय झालं, एकदा अकबराचा दरबार भरला होता आणि बिरबल यायला उशीर होत होता. अकबराने सेवकाला सांगितलं की जा आणि बिरबल कुठे आहे त्याला घेऊन त्याला सांगा की दरबारात हजर व्हा लवकर. त्याचा तो सेवक गेला आणि बिरबलाच्या घरी गेला. घरी समजलं की ते महादेवाच्या मंदिरात गेलेले आहेत. तो तडक महादेवाच्या मंदिरात गेला. तिथं पुजाराला विचारलं, तो म्हणाला आत्ताच ते गणपतीच्या मंदिरात गेलेले आहेत. मग तो सेवक लगेचच धावत पळत तिकडे गेला. गणपतीच्या मंदिरामध्ये बिरबल नमस्कार करून बाहेर पडत होते. सेवकाने सांगितलं की महाराजांनी बोलावलेलं आहे तुम्हाला तातडीने. बिरबलाने सांगितलं की माझं दर्शन होत आहे, मी महादेवाचं दर्शन घेतलं, गणपतीचं दर्शन घेतलं, आता मी मातेचं दर्शन घेणार आहे, महालक्ष्मीचं, आणि त्यानंतर मी दरबारामध्ये येतो. तो सेवक येऊन सांगतो दरबारामध्ये की आलमपणा असं झालेलं आहे आणि त्यांना अजून एका मंदिरामध्ये जायचे आणि ते मंदिरातून आल्यानंतर दर्शन घेऊन ते मग इकडे आपल्या सभेमध्ये येतील. अकबराला मोठं विशेष वाटतं की मी बोलावणं पाठवलेलं आहे ना हा काय मंदिर फिरत बसलाय. मग त्यांच्याकडे जे काही विद्वान होते अकबर त्या विद्वानांना विचारतो की का रे वा, ईश्वर तर सर्वव्यापी आहे तुम्ही म्हणता, मग तो काय फक्त लक्ष्मीच्या मूर्तीमध्येच आहे, गणपतीच्या मूर्तीमध्ये आहे, इतरत्र नाहीये का? संत कबीरांचा दोहा तिथं वाचून दाखवला जातो की तो चराचरात भरून उरलेला आहे. ही उपनिषद गंगा ही जी काही सिरियल चालू आहे त्यामध्ये आलेला हा प्रसंग आहे. फार चांगली धारावाहिक दूरदर्शननी चालू केलेली आहे. आपण सगळ्यांनी ती बघावी. उपनिषदामध्ये जी सूत्र सांगितलेली आहेत ती समजून घ्यायला कठीण आहेत, कारण तिथं असे कथाभाग दिलेले नाहीयेत.
त्यामुळे आपण जर ही उपनिषद गंगा सिरियल जर पाहिली तर आपल्याला वेदांतातलं तत्व किंवा वेदांतातलं सार समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. थोड्या वेळाने बिरबल येतो दरबारामध्ये आणि आल्याबरोबर तो अकबर त्याला विचारतात. अरे म्हणतात आम्ही आत्ताच चर्चा केली आहे की धर्माचं तत्वज्ञान तर तुमचे असं सांगतं की तो एकच एक परमात्मा जो आहे तर तो सगळीकडे व्यापून आहे. मग तू महादेवाच्या मंदिरात जाशील, गणपतीच्या मंदिरात जाशील, महालक्ष्मीच्या मंदिरात जाशील, उद्या अजून शनीला जाशील, परवा अजून कुठेतरी दुसरीकडे जाशील. दरबाराचं काम कसं व्हायचं? पण मला ते म्हणाले की एक मूळ मुद्दा मला सांग की तू जर एवढा हुशार आहेस तर तू अशा एवढे मंदिर पालते घालत का फिरतो? बिरबलाने स्मित हास्य केलं आणि बिरबल म्हणतो, जहापना मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो. तो एका सेवेकऱ्याला बोलावतो. सेवक जवळ येतो. तो म्हणतो, तुझ्या डोक्यावर तू काय बांधलंस? तो म्हणतो, हे पागोट आहे. तो म्हणतो, ते काढ. तो ते पागोट काढतो. ते हिरव्या कापडाचं उपरणं जे आहे त्या उपरण्याचं त्यांनी ते पागोट केलेलं असतं, चुंबळ बांधून डोक्याला, आणि ते पागोट काढलं त्यांनी. बिरबल काय करतो की त्याचं ते झटकतो त्याला आणि त्याच्या खांद्यावर देतो. तो म्हणतो की अगोदरचं जे होतं ते पागोट होतं, हे जे आहे तर ते हे उपरण आहे खांद्यावर घेतलेलं. आता तो म्हणतो की आता हे काढ आणि तुझ्या कमरेला बांध. याला काय म्हणशील? तो म्हणतो, कमरबंदी. बिरबल म्हणतो अकबराला, जहापना आपण पाहिलं का की कापड एकच आहे, वस्त्र हे एकच आहे, पण ते पागोटा आहे, ते उपरण आहे आणि ती कमरबंदी सुद्धा आहे. तो म्हणतो की पाहणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. अनेक आकार आहेत, अनेक छटा आहेत, पण त्यातलं तत्व जे आहे तर ते एकच आहे. एकम स विप्रहा बहुधा वदंती. मूळ तत्व एकच आहे, पण तेच काय झालंय, अनेक आकारांमध्ये, अनेक रंगांमध्ये, अनेक छटांमध्ये ते प्रकट झालेलं आहे. ही दृष्टी समर्थ म्हणतात की साधकाला, ज्ञानीपुरुषाला साधनेच्या. आज बरेच व्यत्यय येत आहेत, रेंज नसल्यामुळे किंवा मध्येच एखादा कॉल येतो. आता जी काही पोस्ट पडलेली आहे, सौ मेधा कुलकर्णींनी टाकली आहे, ती पोस्ट सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आहे. मला उद्या प्रवासाला निघायचं आहे आणि दिवसभराचा प्रवास असल्यामुळे उद्याचं प्रवचन सेवा माझ्याकडनं होणार नाही. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो, माफी मागतो. समर्थांच्याही चरणावर मी माझा माफीनामा ठेवलेला आहे. अडचणच तशी आहे, कौटुंबिक कारणासाठी म्हणून मला उद्या सकाळी निघावं लागणार आहे. तसं मी आत्ता प्रवचन झाले की निघणार आहे आणि उद्या दिवसभराचा प्रवास असल्यामुळे उद्याचं प्रवचन नाही आहे. पण संत समागम व्यासपीठाचे आदरणीय प्रमोदजी शास्त्रींनी मेधा कुलकर्णींनाच सूचना केली आहे की उद्या याच वेळेमध्ये त्यांनी एखादा विषय तयार करून मांडायला हरकत नाही. म्हणजे समर्थांच्या जो काही आपण ज्ञानयज्ञ मागच्या 31 दिवसांपासून चालवलेला आहे त्यामध्ये खंड पडू नये. समर्थ शिष्य आहे, समर्थांच्या जीवनाचा, चरित्राचा मागोवा घेता येईल किंवा समर्थांच्या चरित्रावरील आक्षेप आणि खंडन असाही काही विषय मला वाटतं की मेधा कुलकर्णींनी करावा, अशी मी त्यांनाही विनंती करतो. आणि सज्जनो, समर्थ असं म्हणतात या ठिकाणी की हे न बोलताच विवरीजे, विवरोन विरोन राहिजे,
मग अबोलण्याची साजे महापुरुषी श्रीराम. ज्या पुरुषाला अशी प्रचिती येते तो पुरुष पुढे काहीही बोलत नाही, तो मौन्यावस्थेमध्ये जातो. आणि मग समर्थ पुढे ओवी क्रमांक 36 ते 40 या दशक 9 समास 1 या समासात ओवी क्रमांक 36 ते 40 मध्ये ज्याला मी माझं माझं म्हणत होतो ते किती खोटं आहे, ते किती मिथ्या आहे, याची अनेक मार्मिक उदाहरणं देऊन आपल्याला समजावून सांगतात की ज्याला मी सत्य मानलं, ज्याच्याशी मी एवढा लिप्त होऊन राहिलो, त्याशिवाय मी कधी काही विचार केला नाही, पण ते मिथ्या आहे, माईक आहे. आणि त्यामुळे समर्थ असं म्हणतात की ज्याला प्रचिती आलेली आहे त्यांनी जर जास्त बोलत राहिलं तर त्याचा त्या प्रचितीचा किंवा बोलण्याचा सुद्धा अहंकार येतो. आपल्याला माऊलींनी सांगितलेले ज्ञानेश्वरीमध्ये, नवल अहंकाराचे गोठी. जो माणूस ज्ञानी आहे त्याच्या मानगुटीवर हा अहंकार बसतो आणि त्याला हवं तसं नाचवतो. अज्ञानी माणसाच्या जवळ मात्र हा माणूस हा अहंकार जो आहे तो फिरकत नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे, विवेक बळे श्रीराम. या ओवीतला तिसरा जो चरण आहे तो फार महत्वाचा आहे. पहिल्या चरणात समर्थ असं म्हणतात, आता मौन्य न भंगावे. आता जी साधनेचं फळ मला मिळालेलं आहे, ज्या परब्रह्माची प्रचिती किंवा त्याच्याशी तदाकारता मला मिळवता आलेली आहे, आता ती सोडता कामा नये. मी बोलणार म्हणजे मी पुन्हा देहामध्ये येणार, त्या परब्रह्मापासून, त्या ब्रह्मस्वरूपापासून मी विभक्त होणार, द्वैतामध्ये जाणार. म्हणून समर्थ असं म्हणतात, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे. करून काहीच न करावे म्हणजे काय? म्हणजे मला जे विहित कर्म आलेलं आहे ते साधनेच्या टप्प्याटप्प्यावर मी ते करत राहिलं पाहिजे. साधना हे एक कर्मच आहे, प्रपंचातल्या गोष्टी हे एक कर्मच आहे. समर्थ म्हणतात, करून काहीच न करावे. ते जे काही कर्म आहे त्याचं कर्ते पण आपल्याकडे घेऊ नये किंवा त्या कर्माच्या फळाची इच्छा ठेवून कर्म करू नये. तिसरा जो चरण आहे समर्थ म्हणतात, असोन निशेष नसावे. शेष म्हणजे काय? शिल्लक. समर्थ म्हणतात निशेष, काहीही राहता उपयोगी नाही. अत्यंत द्वैत भाव, अद्वैतामध्ये जाणं, आता तिथून परत येणे नाही. आणि समर्थ म्हणतात की हे सगळं कशाच्या बळावर करता येतं? हे सगळं आम्हाला विवेकाच्या बळावर करता येतं. समर्थांनी आम्हाला सांगितलंय काय आत्मवस्तू आहे, काय अनात्म आहे. आत्म अनात्म विवेक, काय सार आहे, काय असार आहे, सारासार विवेक. आणि हा विवेक आम्हाला क्षणोक्षणी नित्य करता आला पाहिजे. म्हणून तो नित्यानित्य विवेक. या विवेकाच्या बळावर आम्हाला आम्ही कोण आहोत याचा आत्मसाक्षात्कार घेता आला पाहिजे. आणि परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तिथून आपल्याला ती जागा सोडता उपयोगी नाही. मग तिथं मौनच असलं पाहिजे. ते सांगणार कुणाला? त्याची प्रचिती फक्त अनुभवायची आहे, केवळ अनुभव, बोलणे नाही, सांगणे नाही, केवळ अनुभव. आणि त्या अनुभवाच्या बळावर समर्थ सांगतात
मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी श्रीराम. हे बोलणं कशाच्या बळावर करावं लागतं? प्रकृतीच्या बळावर. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती आपण मानतो. पुरुष म्हणजे परब्रह्म, प्रकृती म्हणजे हे सगळं सृष्टी, सगळं चराचर. आपल्याला माहिती आहे, मथुरेमध्ये मीरा एका मंदिरामध्ये गेली. त्या मंदिराच्या बाहेर बोर्ड लिहिलेला होता, केवळ पुरुषांना प्रवेश, स्त्रियांना प्रवेश निषिद्ध. पण ती एवढी भजनामध्ये आणि ती श्रीकृष्ण नामामध्ये तल्लीन होती की ती सरळ मध्ये गेली आणि श्रीकृष्णाला आळवायला लागली. आर्त स्वरामध्ये आळवत असताना तिला भानही राहिलं नाही की आपण किती वेळ इथं बसलेलो आहोत. जेव्हा पुजारी त्या ठिकाणी आला, त्यांनी कुलूप उघडलं आणि त्यांनी पाहिलं तर काय एक महिला मध्ये गातीये. तो रागारागात आला, तिच्या अंगावर खेकसला आणि तो म्हणाला, तुला समजत नाही का, बाहेर बोर्ड लिहून ठेवलेला आहे, या ठिकाणी महिलांना स्त्रियांना प्रवेश नाहीये. तेव्हा मीरेने दिलेलं उत्तर फारच अर्थपूर्ण आहे. मीरा असं म्हणते की माझ्या माहितीप्रमाणे या चराचरामध्ये एकच पुरुष आहे, तो म्हणजे हा श्रीकृष्ण आहे. आणि ही सगळी जी नटलेली आहे ती सगळी प्रकृती आहे. तो पुरुष वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या रंगांनी, वेगवेगळ्या छटांनी नटलेला आहे. असा ब्रह्मनिरूपणाचा, ब्रह्मस्वरूप स्थितीचा विषय सांगून समर्थ पुढे तिसऱ्या समासामध्ये, दशक 9, समास 3, तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी श्रोत्यांनी घेतलेल्या शंकेचं निरसन केलेलं आहे. या समासामध्ये पहिल्या 2 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी घेतलेली शंका किंवा आक्षेप आलेला आहे. या समासाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांनी शंका घेतली. आशंका नाम, निसंदेह. आशंका नावाचा आपण एक समास बघितला. निसंदेह म्हणजे मनातला संदेह काढून टाकणे. आलेली शंकाच आहे तशी एक प्रकारे. समर्थांनी या समासामध्ये सुरुवातीला असं सांगितले की या जगामध्ये केवळ 2 प्रकारचे लोक राहतात, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. ज्ञानी म्हणजे खरं ज्ञान जे आहे परब्रह्म स्वरूपाचं ते ज्ञान. भौतिकशास्त्राचं, जीवशास्त्राचं, विज्ञानाचं, अश्वपरीक्षेचं, कपड्यांचं, सराफीचं हे ज्ञान नव्हे. बहुधा ज्ञान समासामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. समर्थांनी कुठलंही ज्ञान जे भौतिक जगतामध्ये या देहाच्या पातळीवर जे ज्ञान मिळवलं जातं ते खरं ज्ञान नाहीये असं सांगितलं. ते फक्त डाळ आणि तांदूळ मिळवून देणारं ज्ञान आहे. पण आत्मज्ञान हे वेगळं आहे. समर्थ या ठिकाणी केनोपनिषदाचा संदर्भ या समासामध्ये देतात. अनेक उपनिषदांचा संदर्भ समर्थांनी आपल्या समासांमध्ये घेतलेला आहे, दासबोधामध्ये घेतलेला आहे. केनोपनिषद असं सांगतं की ज्ञानी मनुष्य काय किंवा अज्ञानी मनुष्य काय, सामान्य माणूस काय, ते बाहेरून दिसायला सारखेच दिसतात. ते जगात राहत असल्यामुळे दोघेही सारखेच कपडे घालतील, मांगपट्टी करतील, खाणंपिणं करतील, जेवण करतील, पाणी पितील, रस्त्याने चालतील, पायावरच चालतील, ते सगळे सारखे दिसतात. पण ज्ञानी माणूस जो आहे तर तो त्याची वृत्ती जी आहे तर ही बहिर्मुख नसते, ती अंतर्मुख असते. आणि समर्थांनी एक सिद्धांत या समासामध्ये मांडलाय की जर ज्ञानी मनुष्याला ओळखायचं असेल तर आपल्याला ज्ञानी म्हणूनच जावं, ज्ञानी होऊन जावं लागेल. त्याला जर ओळखायचं असेल तर आपल्याला त्या लेवलला जावं लागेल ना. वरच्या मजल्यावर एखादी वस्तू ठेवलेली आहे किंवा घरातली काही मंडळी बोलत बसली आहेत आणि त्यांनी सांगितले की अरे चर्चेमध्ये सहभाग घ्या, ये बरं तू, जरा चर्चा करायची. खाली राहून चालेल का? पायऱ्या चढून मला वरच्या मजल्यावर गेलं पाहिजे, त्यांच्या सोबत बसलं पाहिजे. समर्थ इथं असं म्हणतात, ज्ञानी पुरुषाला जर ओळखायचं असेल तर ज्ञानी व्हावं लागेल.
एकंदरीत काय, आपल्याला त्या साधना मार्गावर जावं लागेल असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. समर्थ म्हणतात, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, मा चतुर तो चतुरे, ओळखावा श्रीराम. आपण म्हणतो काय, मी त्याला पुरता ओळखलेला आहे, तो कसा आहे तो, म्हणजे तो आणि आपण एका लेवलला आलो आहोत. त्याची आणि आपली वेवलेंथ जी आहे तर ती एका पातळीवर आहे, म्हणून आपण त्याला जाणू शकलो. तसा ज्ञानी पुरुषाला जाणायचं असेल तर, म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर्तो चतुरे, ओळखावा. आता आपल्याला एक प्रसंग माहिती आहे. हा प्रसंगही मी उपनिषद गंगा या सिरियल मध्येच पाहिलेला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की आपण उपनिषद गंगा ही सिरियल पाहत राहिली पाहिजे. आपल्याला अनेक उपनिषदांमधल्या गहन सूत्रांचा विचार सहजपणे त्या कथा भागांमधून आपल्याला दिसून येतो. काय झालं की एकदा गोरा कुंभारांकडे ही सगळी संत मंडळी बसली आणि भजन चालू आहे, एकानंतर एक चरण चालू आहेत. अत्यंत तल्लीन होऊन ते विठोबाचे भजन म्हणतायत, कवन म्हणतायत, रचतायत नवीन नवीन कवन. आणि ही सगळी संत मंडळी त्या ठिकाणी जमलेली आहेत. त्यामध्ये नामदेव आहेत, माऊली ज्ञानेश्वर आहेत, त्यांचे बंधू आहेत. ही सगळी मंडळी तिथं जमलेली आहेत. आणि माऊली विचारते, ज्ञानेश्वर गोरा कुंभारांना विचारतात की गोरा, तू हे जे मडकं तयार करतो आहेस आणि त्याला भासतो आहेस, तर ते कच्चं आणि पक्क तू नुसतं थापटून त्याला ओळखू शकतोस. हे कसं काय तुला जमतं? आम्हाला तर काही समजत नाही. तर गोरा कुंभार वचन देतात, उत्तर देतात. ते म्हणतात की त्याला त्याचा अभ्यास लागतो. म्हणजे काय, त्याची साधना लागते. मडकं कच्चं आहे का पक्क आहे हे समजण्यासाठी एक प्रकारची साधना लागते. मग माऊली पुढे असं म्हणते, फार सुरेख संवाद येतो. माऊली पुढे असं म्हणते की अरे, आपण तर असं पण शिकलोय की आपण सगळे घटच आहोत, आहे ना. आपण बघितलं, घटात्मा, जीवात्मा, आत्म्याचे 4 प्रकार बघितले आपण. त्या घटामध्ये हा देह म्हणजे एक घट आहे आणि त्या घटामध्ये ते चैतन्य कार्यरत आहे. माऊली गोरा कुंभारांना म्हणते की एका दृष्टीने हा सुद्धा घट आहे, मग तुला हे जमायला पाहिजे. गोरा कुंभार म्हणतात, हो मला माहिती आहे की. ते म्हणतात, बघ बरं मग आमच्यापैकी किती घट पक्के आणि किती घट कच्चे आहेत ते. गोरा कुंभार उठतात, हातात एक दांडकं घेऊन उठतात आणि उठतात. ते माऊलींच्या डोक्यावर टणटण वाजवतात, निवृत्ती महाराजांकडे जातात, मुक्ताईकडे जातात. आणि जेव्हा ते नामदेव महाराजांकडे येतात तेव्हा नामदेव महाराज पटकन ते हात धरतात, ते दांडकं धरतात हातात आणि ते म्हणतात, तू हे दांडकं माझ्या डोक्यावर मारून तू मला म्हणणार आहेस का की मी कच्चं आहे का पक्क आहे म्हणून. आणि गोरा कुंभार म्हणतात, सगळे मडके पक्के आहेत, सगळे घट पक्के आहेत, पण हे मात्र कच्चं आहे. नामदेव महाराजांना फार वाईट वाटतं. ते विठोबाकडे जातात पंढरपूरला आणि विठोबाच्या समोर उभा राहून ते म्हणतात की माझी अवहेलना झाली, माझा अपमान झाला. विठोबा पुढे येतो, प्रकट होतो आणि विठोबा म्हणतो, काय अपमान झाला तुला? तुला घट तुझा कच्चा आहे असं वाटतंय म्हणून तुला अपमान झाला असं वाटतंय. तू का दांडका हाताने धरलंस? कारण तुला माहितीये की विठ्ठलाने मला साक्षात दर्शन दिलेलं आहे, त्यामुळे माझा घट जो आहे तर तो कच्चा नाहीये, पक्काच आहे. आणि हा काय मला तपासणार?
हा जो ज्ञानाचा अहंकार तुझ्या ठिकाणी आलेला आहे म्हणून तुझा घट कच्चा आहे असं गोरा कुंभारांनी सांगितलं. त्यात विशेष काय? मग तेवढ्यात तिथं त्या विठोबाचे पुजारी तिथे येतात आणि ते म्हणतात, काय चर्चा चालली आहे? विठोबाशी काय बोलतोयस तू? विठोबा पुन्हा त्या मूर्तीमध्ये प्रविष्ट होतात आणि मग नामदेव महाराज म्हणतात की असं आहे, मला माझा अपमान झाला आणि मला घट कच्चा आहे म्हणून सांगितलं, आता काय करावं या पक्क्या घटासाठी? तेव्हा ते पुजारी सांगतात की तू विसोबा खेचरांकडे जा, म्हणजे ते तुझा घट पक्का करतील. सज्जनाओ, समर्थांनी आपल्याला काय सांगितलं? ही सगळी साधना आत्मसाक्षात्कार झालेले नामदेव महाराज आहेत. त्यांना चराचरामध्ये विठोबाचं दर्शन होत आहे, तरी पण त्यांचा अहंकार नाही गेला. म्हणून सद्गुरूची प्राप्ती किती आवश्यक आहे, संतांचा सहवास किती आवश्यक आहे, महत्वाचा आहे, हे समर्थ का ठाई सांगतात आम्हाला. सगळ्या संतांनी सद्गुरूंचं, संत सहवासाचं महत्व विशद केलेलं आहे. त्यामुळे सद्गुरू समर्थ रामदास आम्हाला आमचे सद्गुरू आहेत आणि दासबोध ग्रंथाच्या रूपाने, समर्थ वाङ्मयाच्या मिशानी ते त्या ग्रंथामध्ये, त्या वाङ्मयामध्ये आहेत. समर्थांची दासबोध ही वाङ्मयीन मूर्ती आहे. या वाङ्मयीन मूर्तीचा अभ्यास, या वाङ्मयीन मूर्तीचं चिंतन आपण करतो आहोत, कारण आमचं घट जो आहे, आमचा जो घट आहे, आमची साधना चालू आहे. आम्हाला सिद्धी मिळेलही, पण ती सिद्धी अहंकार रहित, मी पण विरहित साधना व्हावी आणि आमच्या जन्माचं चीज व्हावं असं जर वाटत असेल तर सद्गुरूची कृपा झाली पाहिजे असं नामदेव महाराजांना ते पुजारी सांगतात. आणि नामदेव महाराज औंढ्याला येतात, मजल दर मजल करत आपल्या सद्गुरूंच्या शोधार्थ येतात. आणि तो तसा भौतिक रूपाने जर पाहिलं तर गलिच्छ कपडे घातलेला, कपडे फाटलेले असलेला, मळकट कपडे असलेला असा तो आजारी माणूस पिंडीकडे पाय करून झोपलेला आहे. आणि नामदेव महाराजांना येतात. नामदेव महाराज नमस्कार करतात शंकराला आणि त्या बाबाजीला म्हणतात की बाबाजी, अहो तुम्ही असं कसे झोपला? तुमचे पाय तर पिंडीकडे आहेत. आणि मग ते म्हणतात की असं का? मला काही माहिती नाही. तुला शक्य असेल तर तू माझे पाय दुसरीकडे ठेव. आणि नामदेव महाराज त्यांचे पाय उचलतात, पूर्वेकडे ठेवतात, पश्चिमेकडे ठेवतात, दक्षिणेकडे ठेवतात. सगळीकडे त्यांच्या असं लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी पाय ठेवला की त्याच्या पुढे पिंड आहे. विसोबा खेचर म्हणतात, काय झालं? ते म्हणतात, बाबाजी की तुमचे पाय जिकडे ठेवावेत तिकडे शंकराची पिंड मला दिसते. ते हसतात. ते म्हणतात, का हसलात तुम्ही? ते म्हणते, तुला कोण पाहिजे? ते म्हणतात, मी विसोबा खेचरांच्या शोधार्थ इथपर्यंत आलेलो आहे. ते म्हणतात, माझं नाव विसोबा खेचर आहे. आता ते म्हणतात की माझे पाय कुठे ठेवशील? तेव्हा नामदेवांचं फार सुरेख उत्तर आहे. ते म्हणतात, आता हे पाय ते पाठीवर झोपलेले आहेत विसोबा खेचर. नामदेव महाराजांनी पाय उचललेले, दोन्ही तळपाय उचललेले. आणि नामदेव महाराज म्हणतात, खाली बसतात गुडघ्यावर आणि ते म्हणतात की आता हे पाय मी माझ्या डोक्यावर ठेवतो. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय त्या ज्ञानाचा अधिकार, त्या ज्ञानाची फळश्रुती किंवा ते परब्रह्म स्वरूपाची तदाकारता मी पण विरहित जर घ्यायची असेल तर आपल्याला संत महात्म्यांची कृपा होणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ, आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की चराचरामध्ये विठ्ठल रूप दिसू लागलं नामदेव महाराजांना. ते कुत्र्याचं पिल्लू भाकरी घेऊन पळायला लागलं तर नामदेव महाराज त्याच्या पाठीमागे लागले की अरे थांब, नुसती भाकरी खाऊ नकोस, त्याला तूप तरी लावू दे. आता इथं अहंकार आहे का? माझी भाकरी कुत्र्यानी पळवून नेली, श्वानाने तोंडात धरली, याबद्दलचं काही मनामध्ये विषाद आहे का? उलट ते पाठीमागे धावतायत की अरे थांब जरा, त्याला तूप लावू दे. समर्थांनी या समासामध्ये, निसंदेह निरूपण या समासामध्ये, त्या आपल्या श्रोत्याला त्याच्या मनातला जो संदेह आहे की दोन्ही पुरुष सारखे जरी दिसत असले, सामान्य माणूस आणि ज्ञानी पुरुष जरी सारखा दिसत असला तरी त्याच्या ज्ञानावस्थेमुळे त्याची जी जागा आहे ती वेगळीच आहे. त्याचं वागणं, बोलणं, चालणं तो जना वेगळा. समर्थांनी आपल्याला मागच्या समासात सांगितलंय
तो समाजामध्ये राहतो, परंतु तो जना वेगळा तो चालतो किंवा बोलतो. आणि समर्थांनी पुढे याच ठिकाणामध्ये या समासामध्ये जे वर्णन केलेलं आहे सज्जन हो, हे सगळं वर्णन समर्थांच्या चरित्राला तंतोतंत लागू पडतं की एक ज्ञानी मनुष्य कसा असतो, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसा बदल घडतो आणि परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेतल्यानंतर तो सिद्ध पुरुष आत्मस्वरूपात विलीन होऊन जातो. त्याचा जो मी आहे या देहातला जीवात्म्यामधला आत्मा, तो जो आत्मा आहे तर तो त्या परब्रह्मामध्ये त्या स्वस्वरूपामध्ये तो विलीन होतो. आणि त्यामुळे असा जो त्याला कुठलीही आसक्ती राहत नाही, लिप्तता राहत नाही, त्याला काही पाहिजे काही हवं नको असं काही राहत नाही. आपल्याला माहिती आहे परमपूजनीय श्रीधर स्वामी अहो गडावर जोंधळा खाऊन श्रीधर स्वामी राहिले कित्येक वर्ष. जेवायला मिळायचं नाही, काय जे मिळेल ते मिळायचं. कधी कधी जेवायला सुद्धा देऊ नये त्या लोकांनी. तिथे एक दाम्पत्य होतं, त्या दाम्पत्याने श्रीधर स्वामींना जेवायला सुद्धा देऊ नये. पण असा जो सिद्ध योगी असतो, अशा सिद्ध योग्याला भगवान म्हणून सद्गुरू उपाधी देतात. आपल्याला माहिती आहे श्रीधर स्वामींची साधना सज्जनगडावर तो धाब्याचा मारुती जिकडे दाखवली जाते तिकडे तेव्हा खूप वृक्ष वगैरे होते, झाडं वगैरे होते, तिकडे त्यांची साधना चालायची. समर्थांच्या समोर एक साधक आले, समर्थ भक्त आले आणि नैवेद्य वगैरे दाखवला. तेव्हा त्यांना असा आवाज आला की भगवान श्रीधरांना बोलावून घ्या. ते इकडे तिकडे बघितलं त्यांनी, कुठेही आवाज आला नाही, कुणीही माणूस दिसला नाही. पुन्हा प्रचिती त्यांना तशीच आली. आता त्यांच्या लक्षात आलं की श्रीधर स्वामींना भगवान ही उपाधी सद्गुरू समर्थ रामदासांनी दिलेली आहे. आणि ते मग बाहेर आले, त्यांनी इकडे तिकडे बघितलं, श्रीधर स्वामींना बोलावलं आणि श्रीधर स्वामींना घेऊन ते समर्थांच्या समोर उभे राहिले. श्रीधर स्वामींमधला मी होता का हो? खाली यायचं, सामान बॅगा, लोकांच्या समर्थ भक्तांच्या दर्शनाला आलेल्या लोकांच्या बॅगा वगैरे उचलायच्या, वर नेऊन ठेवायचा. कुठे होता मीपणा? मी आत्मा असं जेव्हा होतं आणि त्यातला आत्मा जेव्हा त्या परमात्म्यात विलीन होतो तेव्हा या मीला काय आलंबन नाहीच आहे, कुठलाही आधार नाहीये. आणि ज्याला आधार नाही, जे निरावलंबी आहे, ज्याचा जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, असं जे तत्व आहे ते परब्रह्म स्वरूपाचं तत्व आहे. समर्थांनी या समासामध्ये अधिकारी पुरुषाला ओळखण्यासाठी आपण ज्ञानी असलं पाहिजे हा एक संदेश आपल्याला दिलाय. सज्जन हो, ज्ञानी असण्यासाठी आपल्याला साधना आवश्यक आहे. मागच्या 31 दिवसांपासून आपण एक साधना करतो आहोत आणि ही साधना अव्याहतपणे चालू राहणार आहे. फक्त उद्याचा दिवस बघूया काय होतंय ते. कुणीतरी 2 वाजता येईल आणि ही जागा भरून काढील. समर्थ रामदासांच्या या सगळ्या वाङ्मयाचा, विशेषतः आपण सध्या जो ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करतो आहोत, सज्जन हो, या सगळ्यातून आपल्याला काय न्यायचं आहे, काय मिळवायचं याचा आपण विचार केला पाहिजे. आपली एक साधना चालू आहे, ही साधना अव्याहतपणे चालू ठेवली पाहिजे. आणि या दशकाच्या ठिकाणी आपल्याला ही जी 6व्या दशकापासून मी पण विरहित साधना जी चालू आहे त्याचा शेवट या दशकामध्ये आहे. कारण पुढच्या दशकापासून दासबोध एका वेगळ्या आयामांवर जाणार आहे. कारण हा झाला पूर्वार्ध. आपण जो 9वा दशक आता घेतो आहोत, अभ्यास करतो आहोत, हा एकूण 20 दशक या दासबोधामध्ये आहेत. आपण 9व्या दशक संपत आलाय, 9व्या दशक 10वा दशक आपला होईल. आणि त्यानंतर समर्थांनी या 10व्या दशकापर्यंत सामान्य माणसाला, शूद्राची होती ब्राह्मण असं जे समर्थ सांगतात, त्याचा अर्थच असा आहे की आम्ही सामान्य माणसापासून ज्ञानी मनुष्यापर्यंत आम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईपर्यंत आम्हाला समर्थ आमच्या बोटाला धरून हे सगळं शिकवत आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही साधना अशीच चालू राहिली पाहिजे. म्हणून पुढचा जो समास आहे की समर्थ या समासामध्ये निसंदेह निरूपण या समासामध्ये आपल्याला
ज्ञानी पुरुषाला ज्ञानी होऊन पाहावं लागतं असं जे सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेके विरला, जो अनन्यपणे उरला, नाहीच काही श्रीराम. तो काही उरतच नाही. दिसतो तरी देहदारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरीवरी, कळेल कैसा श्रीराम. वर वर पाहून समजतं का? आपल्याला आंब्याची डाल घ्यायची आहे. आपण गेलो आणि ती डाल घेतली, किती पेटी घेतली आहे, 2 डझनची पेटी आहे, आणली तशीच. आपण फसू का नाही? आपण काय करतो, ती पेटी घ्यायच्या अगोदर उघडतो, पाहतो डाग लागलेला आहे का, सडलेला आहे का, काळा झालेला आहे का, किती कच्चा आहे, किती पिकलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग ते आंबे आम्ही घरी आणतो. सज्जनांनो, प्रपंचातल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये जर आम्हाला आत उतरावं लागतंय, हे समोरच्या वस्तू किंवा व्यक्तीच्या आत उतरणे आणि आपण स्वतः आत उतरणे, या दोन्ही गोष्टी आहेत. अंतर्मुख वृत्ती. आणि हे सगळं करत असताना समर्थ म्हणतात की आपल्याला परमार्थाची साधना करत असताना आपल्याला अंतर्मुख होता आलं पाहिजे आणि इतरांच्या अंतरी उतरता आलं पाहिजे. ज्ञानी पुरुषाला फक्त वरवर पाहून चालेल का? आमच्याकडे या भागामध्ये मन्ना महाराज नावाची एक विभूती आहे. त्यांना गजानन महाराजांचा अवतार मानतात लोक. काहीच ठाव ठिकाणा नसतो त्यांचा. काय खातील, कुठे राहतील, कसे झोपतील, काही त्याचा भरोसा नाही. गजानन महाराजांसारखंच वागणं आहे. मन्ना महाराज गोंदवल्याला जातात आणि गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित वावर हिवरे हनुमंतदास कुलकर्णी, आमच्या दासबोध सखोल अभ्यास परिवारातले शिवदास पंत कुलकर्णी आहेत. त्यांचे पूज्य पिताश्री म्हणजे हनुमंतदास कुलकर्णी वावर हिरे, आणि त्या ठिकाणी त्यांचा एक मोठा मठ आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या हातून ग्रंथ निर्मिती झालेली, अफाट ग्रंथ निर्मिती झालेली, आणि ते अनुग्रहित आहेत गोंदवलेकर महाराजांचे. मन्ना महाराज तिथं जातात आणि महिने राहतात. आता खूप मोठा तिथं मठ उभा राहतो आहे, ऊर्जितावस्था आली आहे. संत जिथं जातील तिथं लोक येतात आणि त्या ठिकाणाचं, त्या तीर्थक्षेत्राची ऊर्जितावस्था यायला चालू होते. समर्थ या ठिकाणी म्हणतात की दिसतो परी देहदारी, तो देहाने सगळ्या सामान्य माणसांसारखा दिसतो, परी काहीच नाही अंतरी. पण अंतरी त्याला कुठली कामना नाही, वासना नाही, कशात आसक्ती नाही, लिप्तता नाही. तयास पाहता वरीवरी कळेल कैसा. मग त्याच्या जवळ जावं लागेल, त्याच्या अंतकरणात उतरावं लागेल. त्याचं अंतकरण, आपलं अंतकरण एका लेवलला आलं पाहिजे, एका पातळीवर आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याची साधना, त्याची सेवा करावी लागेल. तद्विद्धी परिप्रश्नेन सेवया. तेव्हा त्याचा अंतरंग आम्हाला लक्षात येईल की हे जे अधिकारी पुरुष आहेत त्यांची काय पोच आहे. समर्थ पुढे या ठिकाणी असं सांगतात की दोन्ही माणसं सारखीच दिसतात, पण त्यांचा फरक आपण सूक्ष्म बुद्धीने पाहिल्यानंतर लक्षात येतो. आणि समर्थांनी या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे, जे दृष्टांत दिलेले आहेत, त्याला आजच्या चालू काळातला दृष्टांत घ्या ना तुम्ही. बघा, माणूस डॉक्टर काय किंवा कोरोना विषाणूनी पछाडलेला, ग्रस्त झालेला माणूस काय, माणूसच आहेत दोन्ही. त्यालाही 2 डोळे आहेत, यालाही 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, यालाही 2 हात आहेत. पण कोरोना विषाणूने ग्रस्त असलेला माणूस जो आजारी आहे तो, आणि डॉक्टर की जो त्याच्यावर इलाज करतो आहे आणि त्याचा विषाणू त्याच्या शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया करतो आहे, याच्यामध्ये फरक आहे का नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की दिसत जरी वरून सारखे असले तरी पण त्यांच्याकडची जी सिद्धता आहे आणि त्यामुळे ती जी सिद्धी मिळालेली आहे, ते जे ज्ञान मिळालेलं आहे, ते आपल्याला अनुभवण्यासाठी
आपल्याला तेवढी सूक्ष्म दृष्टी मिळवावी लागेल. ओवी क्रमांक 33 ते 36 यामध्ये समर्थांनी या समासात 5 दृष्टांत दिलेले आहेत. समर्थांनी जे दृष्टांत दिलेले आहेत की फरक कसा लक्षात येतो. समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंकू लागले स्वान तरी ते स्वानची आहे श्रीराम. काय समर्थांनी या ठिकाणी उपमा दिली हो. दृष्टांत पुढच्या ओवीत आहे. समर्थ म्हणतात की साधूंवर टीका टिप्पणी करणे, साधूंवर चिखलफेक करणे म्हणजे पुत्र भुंकल्यासारखे म्हणतायत. समर्थांनी असाही एक दृष्टांत दिलाय की साधूंवर चिखलफेक करणे, साधूंवर आक्षेप दाखल करणे, त्यांच्याकडे बोट करणे म्हणजे माध्यानी आलेल्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. काय होईल हो. 12 वाजता दुपारी सूर्य माझ्या डोक्यावर आलेला आहे, मी जर सूर्याकडे पाहून थुंकलो तर काय सुरेख दृष्टांत दिलेला आहे. मार्मिक दृष्टांत आहे समर्थांचा. समर्थ जेव्हा हे दृष्टांत देतात फरक लक्षात आणण्यासाठी, समजून देण्यासाठी, तेव्हा सांगतात जळोन काष्टाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ट होईल हा विचार बोलोच नये श्रीराम. आता जळोन काष्टाचा आकार, काष्टामध्ये किंवा लाकडामध्ये अग्नी आहे का नाही, 2 अर्थ आहे तिथं. पण ते लाकूड जळतं आणि जळत असताना आकार कशाचा घेतं, त्या अग्नीचा आकार घेतं. अग्नीच दिसतो आपल्याला तो तसा लाकडासारखा. म्हणून समर्थ म्हणतात की जळोन काष्टाचा आकार अग्नी दिसे काष्टाकार. त्या लाकडासारखा तो अग्नी दिसायला लागतो. ते आपण बघतो ना, एखादा लाकूड आहे, ओंडका आहे, तो पेटवला, त्याचा विस्तव झाला, तो त्या लाकडासारखाच दिसतो आणि तो त्या लाकडामध्ये त्याचं गुप्त स्वरूप होतं. परी काष्ट होईल हा विचार बोलोच नये श्रीराम. पण मग पुन्हा त्याचा लाकूड होईल का, नाही. तो विस्तव होईल, थोड्या वेळाने त्याची राख होईल, संपलं तिथं. हा फरक आहे. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी श्रीराम. कर्दळीच्या पोटातून जन्म झालेला कापूर जळतो. आता हा जळता कापूर पुन्हा त्या कर्दळीमध्ये नेऊन लावता येईल का, नाही जमणार. त्याचं तिथलं अस्तित्व संपलं. त्या कापुरामध्ये आणि कर्दळीमधला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, ओग निवडिता निवडेना गंगेमध्ये श्रीराम. ज्ञानी पुरुषाची ही सगळी लक्षणं आहेत. आपल्याला लक्षात आलं पाहिजे. समर्थ किती छोटे छोटे उदाहरणं देत आहेत. बीज भाजले उगवेना, ज्ञानी माणसाचं बीज जे आहे ते ज्ञानाग्नीनी ते भाजून गेलेलं आहे. आता त्याच्या चित्तवृत्ती राहिलेल्या नाहीयेत, त्यामध्ये कुठलीही वासनेचा अंकुर येणार नाही असं समर्थ सांगतात. ते बीज जे आहे, चित्ताचं बीज, ते भाजलेलं आहे. ते आता अंकुर त्यातून फुटणार नाही. कसलीही वासना, कसली आसक्ती, कसली संकल्पना, कामना त्याच्या चित्तातून बाहेर पडत नाही. वस्त्र जळाले उकले ना, वस्त्र एकदा जळाल्यानंतर त्याचे धागेदोरे उघडतील का हो, काढता येईल का आपल्याला. एक साडी आहे किंवा एखादं धोतर आहे आणि ते घडी घातलेलं जळून गेलं, त्याचे पदर उकलता येतील. तसं ज्ञानी देह, तो दिसेल तसा, परंतु त्याच्या आयुष्याचा ठांग आपल्याला सामान्य माणसाला लागणार नाही. ओग गंगे मागे दिसे, गंगा एक देशी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत श्रीराम. साधूचं आणि गंगेच्या पावित्र्यापेक्षा साधूचं पावित्र्य, महात्म्य हे मोठं आहे. हे समजावून सांगण्यासाठी ही ओवी आहे. गंगा एकदेशी आहे, एकाच दिशेने निघाली आहे आणि ती समुद्राला मिळेपर्यंत त्याच दिशेने प्रवास करते. साधूचं तसं आहे का हो? तो कधी पूर्वेला जाईल, कधी दक्षिणेला जाईल, उत्तरेला जाईल, पश्चिमेला जाईल आणि तो जिथं जिथं जातो तिथं तिथं तो सगळ्यांना पवित्र करतो. एकोहम बहुश्याम. आपल्यासारखे
अनेक ज्ञानी पुरुष व्हावेत असं त्याला वाटत असतं. गंगेचं तसं नाहीये. गंगेच्या काठावर लोकांनी जावं, त्यात स्नान करावं, तर ते पावित्र्य मिळवावं. गंगा त्यांच्यापर्यंत जात नाही. साधूचं तसं नाही. साधू अनेक ठिकाणी जातो, एकदेशी नाहीये. साधू हा सर्वदेशीय, सर्वगत आहे. म्हणून त्याला आत्म्याचं या ठिकाणी उपमा दिलेली आहे. आत्मा सर्वव्यापी आहे, सर्वगत आहे. आणि त्यानंतर समर्थ ओवी क्रमांक 33 ते 36 मध्ये हे आपण दृष्टांत जे पाहिले ते दिलेले आहेत. आणि अखंड परब्रह्माशी तादात्म्य पावल्यामुळे तो पुन्हा असा ज्ञानी पुरुष, असा साधू जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही असं समर्थ सांगतात. म्हणून त्याला समर्थ म्हणतात करून अकर्ता, भोगून अभोगता. या समासाच्या सुरुवातीला हा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता ते सगळं ठीक आहे, आमच्या मनामध्ये थोडी संदेह आहे की बाबा हा असा ज्ञानी माणूस तुम्ही म्हणताय तो करून अकर्ता आणि भोगून अभोगता कसा काय? तर त्याच्या पाठीमागचं हे असं सगळं गणित आहे. सज्जन हो, समर्थांच्या या वाङ्मयाची सेवा उद्या दुपारी होईल आणि परवाच्या दिवशी पुन्हा आपण दासबोधाच्या पुढच्या समासाच्या निरूपणासाठी, चिंतनासाठी भेटूया. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.